आता सविस्तर बातम्या। छत्रपती संभाजीनगर शहरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई समोर आली आहे। सेफ फूड सेफ महाराष्ट्र मोहिमेअंतर्गत गुलमंडी परिसरातील उत्तम उपहारगृहावर धडक तपासणी करण्यात आली आहे। या तपासणीत पुनर्वापर केलेले खाद्यतेल, अस्वच्छ स्वयंपाकघर, कीटकांचा वावर आणि अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन आढळून आले। यानंतर संबंधित आस्थापनाचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला असून उपहारगृहही बंद करण्यात आले। याच कारवाईबाबत एफडीएचे सहआयुक्त श्रीकांत करकळे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुमित दंडुके यांनी। पाहुयात। राज्यात सध्या चर्चेचा विषय असलेले म्हणजे IAS अधिकारी तुकाराम मुंढे आणि त्यांचं अन्न औषध प्रशासन म्हणजेच FDA. एफडीएच्या पूर्ण राज्यभरासह छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील मोठमोठ्या कारवाया झाल्यात। मात्र कालची कारवाई जी आहे ती शहरातल्या नामांकित अशा उत्तम मिठाई भंडारावर झालेली आहे। त्या ठिकाणी एफडीएने जी कारवाई केली त्या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी सहआयुक्त श्रीकांत करकळे सर आहेत। सरांकडनं जाणून घेणार सर, नेमकं काय कारवाई आहे? विश्वासाचं नाव होतं शहराचं, काय कारवाई, काय त्रुटी आढळल्यात? माननीय अन्न सुरक्षा आयुक्त श्री तुकाराम मुंढे सर यांचे निर्देश तसे मार्गदर्शनाखाली ज्या आपल्या कारवाया चालू आहे, त्यांनी जे सुरू केलेली मोहीम आहे सेफ फूड सेफ महाराष्ट्र, या मोहिमेअंतर्गत काल आपण धडक एक कारवाई केलेली आहे। उत्तम उपहारगृह जे नामांकित इमरती आणि जिलेबीसाठी प्रसिद्ध आहे आपल्या शहरामध्ये, त्या ठिकाणी जाऊन आपण जी कारवाई घेतली त्या अंतर्गत आम्हाला भरपूर बऱ्याचशा त्रुटी आढळून आलेल्या आहेत। सदर ठिकाणी त्याचा रेस्टॉरंट काइंड ऑफ बिझनेस जो आहे तो रेस्टॉरंट कॅटेगरीमध्ये घेतलेला आहे त्यांनी परवाना, तर तिथे त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग पाहिजे, कारण की जिलेबी आणि इमरतीचं तो उत्पादन करतो तिथे, बाकीचे पेढे वगैरे पण ते उत्पादनच करतो तिथे, त्यामुळे त्यांनी तो काइंड ऑफ बिझनेस त्यांनी तो चुकीचा घेतलेला आहे। सदर ठिकाणी जे ऑइल तो यूज करतोय समोसे भजे तळण्यासाठी, तर ते ऑइल वारंवार ते रियूज करून तेच ऑइल वापरतोय तो। त्या अंतर्गत आम्ही जे TPC मीटरने त्याचं जे टोटल पुलर काउंट जे चेक केलं ते 25 पेक्षा जास्ती आढळलं, त्याचं रिडिंग जवळपास 58 आढळलं। तर ते 58 आढळलं म्हणजे ते आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे। सदर तसंच जिलेबी जे तयार करतोय तो वनस्पती तूपमध्ये म्हणजे डालडा ते यूज करून ते तूप तयार करतो जिलेबी, तर त्यामध्ये पण आम्ही जेव्हा TPC मीटरने टोटल पुलर काउंट जे चेक केलं ते आम्हाला 36 आढळलं, जे की नॉर्मल रिडिंग जे आहे 25 पेक्षा जास्ती। तर याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतोय, कंटिन्यू जर तुम्ही तेल तूप यूज केलं तर त्याच्यामध्ये केमिकल रिएक्शन होऊन जे कार्सिनोजेनिक घटक आहे ते तयार होतात। मग त्या अंतर्गत ते घटक आपल्या शरीरातच जातात, आपण ते खातोय कारण की, मग त्याच्यानुसार पुढच्या ज्या गोष्टी होतात त्या होऊ शकतात, आपल्याला मेडिकल प्रॉब्लेम्स होतात किंवा जे आहेत आता पुढे जाऊन कॅन्सरचे प्रमाण जास्त वाढलेले आहे, त्या कार्सिनोजेनिक घटक गेल्यानंतर मग ते गोष्टी पुढे होतात। त्यामुळे आम्ही ते गोष्टी गृहीत धरून त्याचे सॅम्पल घेऊन ते लॅबला पाठवलेले आहे। सदर ठिकाणी काही झुरळांचा वापर पण वावर आम्हाला तिथं आढळला, की झुरळ पण फिरतायत, त्याचा पेस्ट कंट्रोल त्यांनी केलेला नाही प्रॉपरली, त्याचे रेकॉर्ड्स पण त्याच्याकडे उपलब्ध नव्हते। सदर ठिकाणी जे आपले कामगार आहेत तिथे 25 ते 30 कामगार होते, त्यांची वैयक्तिक स्वच्छता पण नव्हती, त्यामध्ये तसेच त्यांचे मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट पण त्यांच्याकडे अवेलेबल नव्हते। मागच्या वर्षी तेव्हा त्या जानेवारीमध्ये त्यांनी केलं असेल ते आतापर्यंत त्यांनी केलं नाही परत पुढच्या 6 महिन्यासाठी। तर अशा आणि बऱ्याचशा त्रुटी आम्हाला तिथं आढळून आल्या। त्या अंतर्गत आम्ही सदर आस्थापनेचा परवाना आम्ही निलंबित केलेला आहे, कारण त्याचं जे पण उत्तम उपहारगृह आहे ते आम्ही बंद केलेलं आहे। जसं तुम्ही सांगितलं सर आता की त्यांच्याकडे व्यवसायाचा परवाना आहे, उत्पादनाचा नाही, तर किती वर्षापासून हे चालू आहे? तर इतक्या वर्षापासून आपल्याला याची माहिती नव्हती। सदर ठिकाणी जे रेस्टॉरंट आहे त्यांनी रेस्टॉरंट म्हणून, कारण की त्याच्या बाजूला त्याचा जो उत्पादन करतो तिथे त्यांनी रेस्टॉरंट पण चालू केलेलं, तिथं रेडी टू ईट जे राहतात, रेडी टू सर्व, त्या गोष्टीमध्ये लोकांना जिलेबी खाऊ घालतात, त्या अंतर्गत त्यांनी तो रेस्टॉरंटचा परवाना घेतलेला होता। पण त्याला आता आम्ही त्या गोष्टीमध्ये पण त्याला दंडात्मक कारवाई त्याच्यावर पण करणार आहोत, जर त्यांनी चुकीचा परवाना घेतलाय म्हणून। शहरात अनेक अशी मिठाई भंडार आहेत, जसं आता सांगितलं की व्यवसायाचा परवाना उत्पादनाचा नाही, अनेक ठिकाणी असं सुरू आहे, तिकडे पण कारवाई करणार? हो नक्की, जिथं निदर्शनास आम्हाला त्या गोष्टी येतील त्यानुसार आम्ही तिथे पण कारवाई करणार आहे। पुढच्या काही गोष्टी आहेत, नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत की रेस्टॉरंट्समध्ये काही गोष्टी असतील, शाळेतल्या काही गोष्टी असतील, त्या ठिकाणी कसं बघणार, काय कारवाई होणार? शाळेतल्या काही कॅन्टीन्सचे आमच्याकडे आता सध्या काही आम्ही माहिती काढली, त्यानुसार आम्ही ती पुढील कारवाई नियोजित आहे आमची। शाळेचे जे कॅन्टीन्स आहेत, जे प्रायव्हेट शाळांमध्ये जे कॅन्टीन चालवले जातात तिथे पण अस्वच्छता आहे असं आम्हाला कळालेलं आहे, त्या अंतर्गत आम्ही पुढची आमची मोहीम त्या अंतर्गत चालू करणार आहोत। तर हे होते श्रीकांत करकळे, एफडीएचे सहआयुक्त ते आहेत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे, आणि ज्या प्रकारे कारवाई झाली यापुढेही या कारवाई अशाच प्रकारे सुरू राहणार असल्याचं त्यांनी यावेळी एमसीएनशी बोलताना सांगितलंय। सुमित दंडुके, एमसीएन न्यूज, छत्रपती संभाजीनगर।